नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 1 जानेवारी 2024. आमच्याकडनं तुम्हाला इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचं आता दोघं पण आम्ही आवरलोय. आता बघूयात पुढचं प्लॅन काय आहे. कारण रोज आता बरेच दिवस झालं ब्लॉग पण एवढे येत नव्हते, कारण जास्त शूटच करणं होत नाहीये. मग आज म्हणलं थोडंसं आपण काहीतरी दिवस असा लक्षात राहावा ना, मग वर्षाची नवीन सुरुवात जरा छान पद्धतीने करावी कशी तरी, म्हणून मग म्हणलं आवरूयात छान. मम्मी पप्पा वहिनी भैया वगैरे म्हणलं कुठेतरी आपण जाऊयात, कुठेतरी जाऊयात. हो, आज सगळ्यांना सुट्टी 1 जानेवारीची, त्यामुळे आज सगळे रिलॅक्स आहेत. आता आवरून वगैरे झालंय, आता मस्त मध्ये आता कुठेतरी बाहेर जातो. शर्ट हा, भाऊंनी ऑर्डर केली होती ऑनलाईन. खतरनाक. कोणी ऑर्डर केला? भाऊ, हे भाऊ तुम्ही. खतरनाक दिसतंय का नाही. आणि अजून एक सरप्राईज आहे हिच्यासाठी. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सरप्राईज. काय बाबा सरप्राईज? ते पुढं कळलंच, त्यामुळं बघत राहा. आणि आम्ही आज बाहेर पण जाणार आहे, त्यामुळे आज खूप धमाल मस्ती होणार आहे. आज एकदम भारी. सो स्टे ट्यून. दिल खुश हो जाएगा आज. ते पुढे समजेल तुम्ही काय करणार आहे, Yes. कसं करणार. शेवटी सांगा कन्क्लुजनला हे काय झालं ते. ठीक आहे, मग सरप्राईज काय दाखवायचं? चलो देखते सरप्राईज काय आहे. सरप्राईज काय घरातच आहे काय? यस, अंदर है, इधर अंदर है. क्या है? डोले जाक आदूच्या स्टाईल मध्ये डोले जाक. हे आहे नो चेटिंग. ठीक आहे. काय? वाव, किती छान आहे, किती सुंदर आहे. हे कॅलेंडर आहे ना. Yes. दोघांचे फोटो आहेत त्यात प्रिंटेड. बघा ना किती छान आहे गिफ्ट. वाव, कसलं क्यूट आहे. आणि ह्याच्यावर मंथ वाईज फोटो दिलेले आहेत ना. छान आहे. दाखव दुसरं. त्याचे सेट तसे केले तुम्ही फोटो. म्हणजे कसं आहे, आमच्या दोघांचा बर्थडे मार्चला येतो ना, तो फेवरेट फोटो आमचा, तर तिथे टाकलाय मार्च मध्ये. आणि कधी केलं तुम्ही? आणि हे आमच्या एप्रिल मध्ये लग्न झालं होतं, तर एप्रिल मध्ये आमच्या लग्नाचा फोटो ठेवलाय. कसलं भारी आहे हे, किती छान आहे. त्या मंथ नुसार एक असं फोटो सिलेक्ट करून क्रिएट केलेले, ते ऑनलाईन ऑर्डर केले होते. हा का? छान आहे. फोटो किती छान झाले दोघांचे. खूप छान आहे बरं का, आवडलं मला. मिनी कॅलेंडर आहे डेस्क वर ठेवायला. अच्छा, म्हणजे माझा ऑफिसचं डेस्क आहे ना, इथं ठेवता येईल. म्हणजे वाव, 2024 आहे कॅलेंडर. छान आहे, छान आहे. असं आहे. वाव, खूप छान आहे. मला खूप आवडले. आणि फोटो पण किती भारी आहे ना, किती छान दिसतंय ते. मी कसं ट्राय केलं होतं ऑनलाईन, म्हणलं ट्राय करून तू बघा कसं काय वाटतं, मी कसं येतंय काय. आणि फोटो तसे दिले, पण याची क्वालिटी एकदम मस्त आहे, एकदम भारी. फोटो क्वालिटी वगैरे सगळं भारी आहे एकदम. असं नाही की फोटो दिलाय आणि ब्लर झालाय काय झालं. उलट जे ओरिजिनल फोटो होते त्याच्यापेक्षा असं प्रिंटेड मध्ये एकदम भारी दिसायला लागले फोटो. मस्त वाटतंय. पण मला वाटलं होतं एवढं चांगलं नाही येणार, पण म्हणजे जे अपेक्षा होते त्यापेक्षा चांगलं आले. छान आहे. नाही, मस्त आहे, मस्त आले. तुम्ही पण ऑर्डर करू शकता जर करायचं असेल तर ऑनलाईन. हो, पण किती छान आहे, किती छान आठवण. आवडलं असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा, आम्ही तुम्हाला ते लिंक वगैरे प्रोव्हाइड करू त्याची. किती छान आहे राव, मस्त आहे. थँक्यू. मोस्ट म्हणजे खरं तर दोघांसाठी गिफ्ट आहे, म्हणजे किती छान आहे. आपण नाही का, मस्त आहे. खरं तर ते माझ्यासाठीच मागवलं होतं, पण ते आता तुला गिफ्ट म्हणून द्यावं लागतंय मला. तुमच्यासाठी का? जाऊ दे, काही असं दे, पण छान आहे, मला आवडलं खूप.
कुठे ठेवता आता? आता माझा डेस्कवर ठेवतो. मी खरं तर ऑफिसला घेऊन गेलो असतो जर आमचं म्हणजे रेग्युलर ऑफिस. हो पण तुम्ही जात नाही ना रेग्युलर. कसं आम्हाला मंथ मध्ये 1 वीक जावं लागतं ते कुठे ठेवणार मग नंतर. आणि ते 1 वीक साठी घेऊन जायचं नाही त्यापेक्षा आता जर कंटिन्यू असतं ना तर आम्ही घेऊन गेलो असतो ना इथे ठेवता येईल असं. हा मस्त मध्ये काम करता करता एकदम भारी मध्ये काम करताना म्हणजे आठवण राहील ना ती. डेट पण दिसेल. हो मस्त मस्त. तर चला आता सरप्राईज देऊन झाले आणि आता बाहेर पण जाणार थोड्या वेळाने. हो तो पण आवरतो मस्त मध्ये आणि काहीतरी नाश्ता वगैरे करून निघतो. लांब नाही जायचं कुठतरी इथं आसपास. हो कारण आज सुट्टी असल्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम असणार आहे. आणि आता आज 1 जानेवारी म्हणल्यामुळे तर खूपच गर्दी. आता जिथे जाल तिथे जास्त गर्दीच असणार आहे. त्यामुळे आपण जायचं कुठेतरी छान एन्जॉयमेंट छोटस. आणतो फिरून कुठतरी हिला सारखंच बाहेर जायचं म्हणत असते. त्यामुळं कसं झालं आता मला 4 दिवस सुट्टी होती. 3 दिवस घरीच आराम केला. आज 4था दिवस. त्यामुळे आज फिरून आणतो कुठतरी म्हणजे परत 2 आठवडे काय म्हणणार नाही ते बाहेर जायचं म्हणून जायचं. तर चला भेटूया. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. BCB वरती हो. अरे बापले अरे बापले अरे बापले. बिचू बिचू काय आहे वरती? काय नाही ते. अच्छे खेळ ना तू खेळ. BCB खेळ. एवं मनविशिष्टायां श्रीरवचसुमहाधिपतये नमः. एवं मनविशिष्टायां शुभपुण्यको श्रीरवचसुमः. सर्वांगी सुंदरामिते नोराते कंदीरते माळमुक्ता भोराते. जय देव जय मंगलमूर्ती होते मंगलमूर्ती दर्शन चलो. Few moments later. आता फिरायला जायचंय. हो तो भोपली होती तू. चालो
आपलं नवीन वर्ष पाडवेल तर मित्रांनो आम्ही आलो सीझन मॉल मध्ये आणि त्या टाइम झोन मध्ये टाइमपास करत बसलोय. आधी तिला टाइमपास करायला लागलो. राहील का पण त्या पुढं बघ. तर आता आजूला त्या छोट्या आता काही फोर व्हीलर होती ना ती पिंकवाली त्यामध्ये बसवलं छान आणि नाही का आता ती एवढी एन्जॉय. तो मुलगा म्हणतोय इतनी छोटी आहे फिर सबको बाय बाय कर रही आहे नाही का बिलकुल घबराती नाही आहे असं तसं म्हणत होतं. तो मुलगा म्हणलं ती घाबरतच नाही कोणाला. त्यामध्ये मस्त फिरलोय आता थोडंसं जाऊयात काहीतरी घ्यायचं असेल तर थोडं आवडलं तर काही घेऊयात काय घ्यायचं नाही नुसतं बघून यायचं आता. विंडो शॉपिंग करूया चला. श्रेया मॅडम मस्त फोटो काढते का बघा. ते नेहमीच आहे. हो खबर तर आपल्याला कुठं जातो खवळलं असतं तुम्हाला. छान वाटतं ना. एवढं काय नसतं एवढं खवळायला काय सगळं आपलंच काढलं तर काढलं. आपण मला पार्किंगचे 10 रुपये तिकीट देऊन आले आम्ही काय पैसे देऊन आणले आम्ही. तर आत्ताच आम्ही एमनोरामधल्या महादेवाचं दर्शन घेतलंय आणि आता चाललोय निघालोय आता सगळेजण.
आता घरी जाण्यासाठी. आणि आम्ही जाताना इथून जाणार आहे. आम्ही अगोदर म्हणजे लहान असताना जिथे आम्ही रेंटने राहायचो, म्हणजे लहान म्हणजे बरेच एक 5-6 वर्षांच्या अगोदर जिथे राहायचो तिथून त्या रूटने जाणार आहे लोणीला जाताना. तर मी दाखवते तो रूट कसा आहे. होय निघायचं का? चलो. तर आता वाजलेत रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आता आम्ही दोघी घरी आलोय. म्हणजे आज दिवसाची सुरुवात आता इतकी छान झाली आज. म्हणजे सकाळीच साहेबांचं काहीतरी पार्सल त्यांनी मागवलं होतं, ते पार्सल रिसीव्ह झालं होतं. म्हणजे त्यामध्ये खूप छान त्यांनी शर्ट ऑर्डर केला होता ग्रे कलरचा, तो त्यांनी मग मला दाखवला. त्याच्यानंतर त्यांनी खूप छान एक छोटस म्हणजे गिफ्ट होतं, ते कॅलेंडर आहे आणि ते मंथ वाईज त्यामध्ये फोटो आहेत आमच्या दोघांचे पण प्रिंट केलेले. इतकं सुंदर होतं ते गिफ्ट, मला एवढं आवडलं. मग त्यानंतर काय आम्ही म्हणजे शीतलताईंच्या इथे 16 सोमवारचं त्यांचं उद्यापन होतं. मग त्यांच्या इकडे आम्ही गेलो, थोडंसं पूजेचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग मॉलमध्ये गेलो फिरायला थोडंसं काहीतरी. आज खूप दिवस झाले आम्ही दोघी कुठेच बाहेर गेलो नव्हतो, ते त्यांनी सांगितलंच. मग खूप दिवस झाले असल्यामुळे मग आज थोडंसं बाहेर गेल्यामुळे छान वाटलं, मस्त फिरून आलो. त्यानंतर रुद्राचा बड्डे होता, मग 1 जानेवारी बड्डे असतो रुद्राचा, मग तो बड्डे पण सेलिब्रेट केला. त्यानंतर मस्तपैकी जेवण आज म्हणजे थोडंसं स्पेशल बेत होता, ते जेवण पण केलं आणि मग आत्ता घरी आलोय आम्ही आणि आता आराम करायचा आहे. म्हणलं ब्लॉगचा एंड करूयात आता इथे. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.